बघू शकता एकदम छोटा असा हा वर्क गळा आलेला होता आणि त्याची मी एकदम सुंदर अशी ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे। तर चला मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा एकदम छोटा हा वर्क गळा आलेला आहे आणि त्याची एकदम सुंदर अशी आपल्याला बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे। तर बघू शकता हा गळा एकदम छोटा म्हणजे 6.5 इंच आहे फक्त, आणि ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना 10 ते 10.5 इंचाचा पूर्ण गळा पाहिजे होता। तर हे बघा आपण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे। तर हे बघा उंची आहे आपली 13 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे 13.5 इंच आपण उंची घेतलेली आहे। 6.25 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि 6.25 इंचच आपण मुंडा पण कापून घेतलेला आहे। तर हे बघा गळा रुंदी आपण 4 इंच घेतलेली आहे, कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे। आणि अशा पद्धतीने आपण 3 इंचावर छोटा गळा कट करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा बोटनेक ब्लाऊजचा शेप द्यायचा आहे। ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने एकदम प्रोफेशनल असा हा ब्लाऊज तयार होतो। तर हे बघा हे आहे मेन फॅब्रिक, आणि आता आपल्याला याची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते बघा। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी बनवली हे कळून येईल। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता हे बघा आपण डबल घडी करून घेतलेली आहे आणि प्रॉपर आपल्याला गळा एकदम परफेक्ट घडी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हे बघा याची कटिंग अशा पद्धतीने नाही तर अशा पद्धतीने करायची आहे, उलट्या साईडने। ठीक आहे, हे बघा आता आपण वरून 1 इंच मोजून घेऊ। ठीक आहे, हे बघा हे 1 इंच आपण मोजून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या गळ्याच्या मेन पॉईंटवर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। आणि आता आपण साईडने याला कट करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, आणि ह्या पट्टीचाही आपल्याला वापर करायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने पट्टी मिळालेली आहे आपल्याला। ठीक आहे, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला याला स्टिच करायचं आहे। ठीक आहे, आधी आपण याचा मध्य काढून घेऊ। हे बघा आपण इथे 3.25 इंचावर याचा मध्य घेतलेला आहे, त्याची गळा रुंदी आहे 6.5 इंच। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर एकदम मध्यावर याला ठेवून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा, आणि आता आपल्याला हे बघा दोन्ही साईडने चेक करून घ्यायचं आहे एकदम बरोबर आहे की नाही। खालीवर असल्यास आपण ते ॲडजस्ट करून घेऊ। आणि आता आपल्याला याला शिलाई करायची आहे। तर एकदम ती जी गळ्याची बॉर्डर आहे त्याच्या एकदम कडेने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा एकदम परफेक्टली आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्याला इकडेही जेवढं माप आहे दोन्ही साईडने सेम घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून त्यावरच आपल्याला ही शिलाई टाकायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडने आपलं सेम माप येईल। ठीक आहे, हे बघा पिन्स मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला हा मधला जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण याला कट करून घेतलेला आहे आणि आता आपण याला एकदम परफेक्ट असा आकार येण्यासाठी आपण याला असे कट देऊन घेऊ। ठीक आहे, आता आपल्याला याला अशा पद्धतीने वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे। हे बघा एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा आकार याला
आलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण प्रोसेस मी या ठिकाणी दाखवलेली आहे. हे बघा, आता आपल्याला याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे पूर्ण गळ्याला. खालच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायचे आहे. ठीक आहे. हे बघा, एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा गळ्याला आकार आलेला आहे. आणि आता आपण खालची पट्टी कशा पद्धतीने जॉईंट करतो हे बघू. हे बघा, तर आधी आपण खालच्या साईडने जी बॉर्डर आहे त्यावर अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊ. एकदम बॉर्डरच्या आपण कडेने याला स्टिच करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने प्रॉपर आपल्याला त्यावर ॲडजस्ट करून लावायची आहे. ठीक आहे. एकदम आपण बॉर्डरच्या कडेने शिलाई मारून घेऊ, जेणेकरून आपल्याला खालच्या साईडने बॉर्डरही येईल. आणि आता आपल्याला जी दाबटीप द्यायची आहे तीही आपण बॉर्डरच्याच साईडने देणार आहोत. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. आता आपण वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून त्यावर स्टिच करणार आहोत. ठीक आहे. हे बघा, तर एकदम प्रॉपरली इथे असं फोल्ड करून पिन्स देखील लावू शकतो. हे बघा, एकदम परफेक्ट आपण याला फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता आपण यावर शिलाई मारून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझे डिझाईन्स, माझ्या आयडियाज कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा. तर हे बघा, एकदम परफेक्टली आपण ही पट्टी अटॅच केलेली आहे. कुठेही कट न देता आपण एकदम परफेक्ट आपण ही पट्टी अटॅच केलेली आहे. आता आपण हे साईडचं अस्तर जॉईंट करून घेऊ. वरच्या साईडने आपल्याला पायपिंग करायची आहे. तर हे बघा, पूर्ण अस्तर आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि आता आपण एक्स्ट्राचा हा जो पार्ट आहे, जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे. अजून आपल्याला याला टक्स टाकायचे आहे आणि पायपिंग देखील करायचे आहे. तर हे बघा, आपण याचा हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण याला पायपिंग करून घेणार आहोत. तर हे बघा, मी 1 इंचाची अशी ही पट्टी कापून घेतलेली आहे. पायपिंग करताना पट्टी नेहमी तिरकसच कापली गेली पाहिजे, जेणेकरून आपली पायपिंग एकदम परफेक्ट येते. तर हे बघा, आपण ही पायपिंग याला अटॅच करून घेतलेली आहे. ती आता आपण अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून घेणार आहोत. एकदम बारीक पायपिंग येते अशा पद्धतीने पायपिंग केल्यास. ठीक आहे. हे बघा, आता आपण याला टक्स टाकून घेणार आहोत. हे बघा, आपण याला टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल
तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करा. तर हे बघा एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊजला लूक आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर चलो